स्टॉक मायनर ऍप्लिकेशन आपल्याला कसं मदत करू शकते ट्रेडिंगसाठी, हे आता आपण एक डायग्राम थ्रू एक छोटंसं डिस्क्रिप्शन देणार आहे. तर पहिला स्टॉक मायनर सजेशन्स मध्ये आपल्याला बाय मध्ये दिसतं. सजेशन्स मध्ये कुठला स्टॉक बाय करायचा आहे, किती क्वांटिटी बाय करायचा आहे, त्या पद्धतीने आपण जाऊन आपल्या डीमॅट अकाउंट मध्ये तो बाय करायचा. त्याच्यानंतर जर ते टार्गेट अचीव्ह केलं तर ते तुम्हाला डायरेक्ट स्टॉक मायनर ऍप्लिकेशन मध्ये सजेशन मध्ये सेलला दाखवेल. त्यावेळेला तो जाऊन सेल करायचा आहे. जर एखादा स्टॉक काहीच मोमेंटम झाली नाही किंवा खाली पडला तर त्याला होल्ड करायचा आहे. ऍप्लिकेशन पोर्टफोलिओ मध्ये व्यवस्थित ते ट्रॅक करत राहतं जोपर्यंत त्याच्यात काय मोमेंटम होत नाही तोपर्यंत. जर एखादा स्टॉक खाली पडला तर ऍप्लिकेशन त्याला सुद्धा व्यवस्थित ट्रॅक करतं व त्यावेळेला त्याला व्यवस्थित अनालाइज करत राहतं. तो स्टॉक कधी वाढायला चालू होणार आहे, सगळे पॅरामीटर्स कधी त्याचे व्यवस्थित मोमेंटम चेंज करणार आहेत. ज्या वेळेला ते सर्व काही मोमेंटम पॅरामीटर्स सगळे काय पॉझिटिव्ह होतात त्यानंतर तो तुम्हाला स्टॉक ऍड करण्यासाठी गाईड करतो. ऍड करताना ते तुम्हाला किती वेटेज ऍड करायचं आहे, किती क्वांटिटी बाय करायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित सांगतं. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये जाऊन तो स्टॉक बाय करायचा आहे. त्याच्यानंतर ते जर टार्गेट अचीव्ह झालं तर स्टॉक मायनर ऍप्लिकेशन तुम्हाला तो सेल करण्यासाठी सेल सजेशन मध्ये दाखवेल. ह्या पद्धतीनं जाऊन तुम्हाला लगेच डीमॅट अकाउंटला जाऊन सेल करायचं आहे. एवढं सिंपली तुम्हाला स्टॉक मायनर अल्गो ट्रेडिंग वर्क करतं व तुम्हाला डेली ट्रेडिंग मध्ये हेल्प करतं. तर आजच डाउनलोड करा स्टॉक मायनर ऍप्लिकेशन व आपलं ट्रेडिंग आजच चालू करा प्रॉफिटेबल.